कसं आहे, तुम्हाला 400 पारची स्टोरी माहिती आहे ना? तसं हे आहे. हे 165 म्हटल्यावर ते भारतीय जनता पक्ष चिडेल हसन मुश्रीफांच्यावर. 200 पारचा नारा द्यायचा होता, पण हे 165 वरच थांबले आहेत, म्हणजे काठावर आहेत. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो की जरा तरी काठावरची भूमिका त्यांनी घेतली. आमच्या महाविकास आघाडीचं संख्या 175 पेक्षा पुढे जाईल, यात मला काही शंका नाही. मी लोकसभेच्या वेळी पण राईट फ्रॉम द बिगिनिंग सांगत होतो की आमच्या 30-32 जागा निवडून येणार. पहिल्यापासून मी बऱ्याच ठिकाणी मुलाखती अशाच दिल्या. त्यावेळी सगळे म्हणायचे कशावरून म्हणता, तर एकदा साधारण महाराष्ट्राची नाडी कळायला लागली तर निर्णय काय ते कळतो. त्यामुळं आम्हाला 30-32 जागा निवडून येतील हे सुरुवातीपासून वाटायचं. राज ठाकरे 225 जागा लढवणार. ठीक आहे, काय लोकशाही आहे, प्रत्येकाला हा अधिकार आहे. पण आता आपल्या स्वतःच्या पक्षासाठी लढायचं का दुसऱ्यांसाठी पक्ष मतं फोडण्यासाठी लढायचं, हा ज्याचा त्याचा चॉईस आहे. दुसऱ्याची सेवा करायला रणांगणात जर कोणी उतरणार असतील तर त्यावर आपण काय बोलणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.